संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांचा इतिहास सध्या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत आणि आतापर्यंत या चिवराचा इतिहास आपण बघितला। जे चिवर आपण भगवान बुद्धांच्या अंगावर बघतो, मूर्तीवरती बघतो, जे चिवर आपण बौद्ध भिक्षू म्हणजे भंतेजींच्या अंगावरती बघतोय, त्या चिवराचा इतिहास आपण आतापर्यंत बघितला। केवळ कपडा म्हणून सहज परिधान करण्यासारखं ते कपडा नाही आहे, केवळ अंग झाकण्यापुरतंच त्या कपड्याचं महत्त्व नाही आहे, त्या चिवराचं महत्त्व नाही आहे। कारण हे चिवर जे तयार होत असते, या चिवराचा विशिष्ट नियमला अनुसरून, रूल्स रेग्युलेशनला अनुसरून त्या कपड्याचं चिवरामध्ये रूपांतर होते आणि अशा प्रकारचं चिवर भिक्खू संघाला दान देण्याची परंपरा ही भगवान बुद्धाच्या काळापासून सुरू झालेली आहे। तर आतापर्यंत आपण अशा प्रकारे चिवराचा इतिहास बघितला। या चिवराच्या संदर्भामध्ये आणखीन काही महत्त्वपूर्ण कथा पाली साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात। यापैकी एक जीवकाची कथा आपण बघितली की ज्याच्यामुळे अशा प्रकारचं चिवर दान करण्याची परंपरा बौद्ध धम्मामध्ये सुरू झाली। त्यानंतर सोबतच विशाखेची सुद्धा आपण कथा बघितली कालच्या धम्मदेसनेमध्ये की कशा प्रकारे विशाखेने म्हणजे वर्षावासामध्ये जो बुद्धांचा नियम होता की भिक्षूने केवळ तीनच कपडे परिधान की तीनच कपडे सोबत ठेवले पाहिजे, ते म्हणजे उत्तरासंग, दुसरं संघाटी आणि तिसरं आंतरवासक। या तीन कपड्यांच्याही व्यतिरिक्त विशाखेच्या पुढाकारामुळे वर्षासाठीका हा चौथ्या प्रकारचा एक कपडा जो केवळ वर्षावासात म्हणजे वर्षामध्ये पावसामध्ये वापरला जातो, ही वर्षासाठीका कपडा दान देण्याची परंपरा सुद्धा बौद्ध भिक्खू संघामध्ये सुरू झाली। आणखीन एक कथा आपण बघितली आनंदाची, म्हणजे आनंद भंतेंची कथा की कशा प्रकारे या चिवरापासून त्याने भिक्षापात्र कसं तयार केलं। म्हणजे चिवराला केवळ फाटलं म्हणून फेकून द्यायचं नाही, खराब झालं म्हणून उकुरड्यावरती फेकून द्यायचं नाही, रंग फिका झाला म्हणून फेकून द्यायचं नाही किंवा आवडत नाही म्हणून फेकून द्यायचं नाही, तर ते चिवर जे कोणी दान देत आहे त्या चिवराला शेवटच्या सूत्रापर्यंत म्हणजे जीर्ण होईपर्यंत
त्या चिवराचा वापर होत असतो आणि कशा प्रकारे त्या चिवरापासून जीर्ण झाल्यानंतर ते चिवर मातीमध्ये मिक्स करून त्यापासून कशा प्रकारचं भिक्षापात्र तयार करतात, अशा आनंदाची म्हणजे ती कथा आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये बघितली. या चिवराच्या संदर्भामध्ये आणखीन एक कथा पाली साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते, पाली त्रिपिटकामध्ये वाचायला मिळते. आणि ही जी कथा आहे ही कथा महाप्रजापती गौतमी हिच्याशी संदर्भित आहे. म्हणजे संबंध हा चिवराचाच आहे, परंतु ही कथा मुख्यतः भगवान बुद्धांची आई महाप्रजापती गौतमी हिच्या संदर्भामध्ये आलेली आहे. तर आज आपल्या धम्मदेशनेमध्ये आपण महाप्रजापती गौतमीची ही जी चिवराच्या संदर्भामध्ये कथा आलेली आहे, या कथेला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या चिवराच्या संदर्भात ही कथा फार महत्त्वाची आहे. याही पूर्वी मी 1-2 ठिकाणी महाप्रजापती गौतमीची ही जी कथा पाली साहित्यामध्ये वाचायला मिळते ते सांगितलेली आहे, पण विषय चिवराचा इतिहासाचा आहे, त्यामुळे महाप्रजापती गौतमीची सुद्धा चिवराच्या संदर्भातील काय भूमिका आहे, काय महत्त्व आहे, हे आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. भगवान बुद्धांची आई जन्मदाती आई तर माया जी होती ती म्हणजे मरण पावली. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाचं संपूर्ण जे बालपण आहे, म्हणजे सिद्धार्थ गौतमाला दूध पाजणे, लहानाचं मोठं करणे, त्याचं पालन पोषण करणे, त्याला संस्कार देणे, हे सगळे कामं कोणी केली? सिद्धार्थ गौतमाची मावशी, सिद्धार्थ गौतमाची मावशी किंवा मग सावत्र आई, कारण ती महामायेची बहीण सुद्धा होती, म्हणून मावशी आणि दुसरी सावत्र आई दोन्ही नात्यानं. तर महाप्रजापती गौतमीनेच अगदी बालपणापासून सिद्धार्थ गौतमाचं लालन पालन केलं, पोषण केलं, त्याला दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं. असे अनंत उपकार बघा या महाप्रजापती गौतमीचे आहेत. महाप्रजापती लहानपणापासून महा उपकार आहेत भगवान बुद्धांवरती. कारण बुद्धांवर एकतर जन्म दिला महामायेने, पण लहानपणापासून लहानाचं मोठं केलं ती महाप्रजापती गौतमीने केलं. कधी सावत्र समजलं नाही, दूध पाजलं, संस्कार दिले, तेवढंच भरभरून प्रेम दिलं, लहानाचं मोठं केलं. बघा एवढे महान उपकार आहेत या महाप्रजापती गौतमीचे. तर असंच एकदा भगवान बुद्ध कपिलवस्तू नगरीमध्ये आले. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर जे काही 7 वर्षे निघून गेले, तेवढा मोठा कालावधी, विरहाचा कालावधी निघून गेला. त्यानंतर जेव्हा भगवान बुद्ध भिक्खू संघा समवेत कपिलवस्तू नगरीमध्ये येतात, तर त्या कपिलवस्तू नगरीमध्ये निग्रोधाराम नावाच्या विहारामध्ये विहार करीत असताना आता दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध परत जाणार आहेत दुसरीकडे वर्षावासासाठी. आता वर्षभर त्यांचं दर्शन होणार नाही, म्हणून त्या महाप्रजापती गौतमीच्या मनामध्ये असा विचार येते की उद्या तर आता भगवान बुद्ध भिक्खू संघ जाणार आहे, तर मी भगवान बुद्धांना काहीतरी स्नेह भेट दिली तर किती चांगलं होईल. कारण पुन्हा 9 महिन्यांपर्यंत म्हणजे पुढच्या वर्षावासापर्यंत पुन्हा भगवंताचं दर्शन होणार नाही. तर ती मनातल्या मनामध्ये असा विचार करते आणि रात्रभर जागून ती एक चिवर तयार करते. म्हणजे त्याला दुशाला असं म्हटलेलं आहे. एक चिवर तयार करते, रात्रभर जागते ती. म्हणजे कापसापासून सूत तयार करणे, सुतापासून कपडा तयार करणे, त्या कपड्याला रंगवणे, त्या कपड्याला रंगवून त्याची कापणी करणे, त्याला शिवणे, त्याची घडी करणे आणि मग ते चिवर तयार करणे, ही जी काही कामं असतात चिवर तयार करण्याची, रात्रभर जागून झोपली नाही ती बिलकुल झोपली नाही. कारण उद्या सकाळी बुद्ध जाणार आहेत ना, पुन्हा बुद्धाचं दर्शन होणार नाही, तर ती रात्रभर जागते, चिवर तयार करते आणि सकाळ झाली की चिवर असं व्यवस्थित घडी करून येते भगवान बुद्धांच्या जवळ. त्या निग्रोधा राम मध्ये बुद्धांना भेटायला जाते, अभिवादन करून म्हणते की भगवान माझं पुण्य व्हावं
याकरिता मी शिवलेले हे चिवर तुम्ही माझ्या पुण्यासाठी दान म्हणून स्वीकार करावं. तर भगवान बुद्ध म्हणतात की माते, हे चिवर तू संघाला दान दे. ती दुसऱ्यांदा विनंती करते, भगवान मी तुम्हाला दुसऱ्यांदा विनंती करत आहे की मी रात्रभर जागून हे चिवर शिवलं, माझं पुण्य व्हावं, यासाठी हे चिवर आपण दान म्हणून स्वीकार करावं. भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की माते, हे चिवर तू संघाला दान दे, मला नको. ती तिसऱ्यांदा विनंती करते की भगवान मी रात्रभर जागून हे चिवर शिवलं, हे दुशाला शिवली, माझं पुण्य व्हावं, यासाठी माझं हे चिवराचं दान स्वीकार करावं. तर पुन्हा भगवान बुद्ध तिसऱ्यांदा तेच म्हणतात. काय म्हणतात की माते, हे चिवर मला दान देऊ नको, हे चिवर तू संघाला दान दे. ती महाप्रजापती गौतमी 3 वेळेस विनंती करते, 3 वेळेस. पण तरी भगवान बुद्ध म्हणतात की मला दान नको देऊ, ते संघाला दान दे. मला दान नको देऊ, ते संघाला दान दे. मला दान नको देऊ, ते संघाला. 3 वेळेस, 3ही वेळेस भगवान बुद्ध तिला हेच सांगतात की हे चिवर मला दान नको देऊ, संघाला दान दे. तर ती बघा महाप्रजापती गौतमी काय म्हणते, भगवान मी रात्रभर जागरण केलं यासाठी की दुसऱ्या दिवशी हे चिवर मी भगवान बुद्धांना दान देईल, संघाला नाही, मी बुद्धांना दान देईल. जेव्हा मी कापूस वेचत होते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता की मला बुद्धाला चिवरदान द्यायचं आहे, चिवरदान द्यायचं आहे. मी जेव्हा कापसापासून सूत काढत होते तेव्हा पण माझ्या डोक्यात एकच विचार होता की मला बुद्धाला चिवरदान द्यायचं आहे, मला बुद्धाला चिवरदान द्यायचं आहे. भगवान मी त्या सुतापासून जेव्हा कापड तयार करत होते तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता की मला हे चिवर बुद्धांना दान करायचं आहे, बुद्धांना दान करायचं आहे. भगवान जेव्हा मी ते चिवर रंगवलं तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता की हे चिवर मला बुद्धांना दान करायचं आहे. त्या चिवराची कापणी केली, त्याला शिवलं, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता की हे चिवर मला बुद्धांना दान करायचं आहे, बुद्धांना दान करायचं आहे. भगवान मी रात्रभर जागरण केलं, रात्रभर जागरण करून फक्त एकच विचार केला की हे चिवर मला भगवान बुद्धांना दान करायचं आहे. भगवान मी रात्रभर केवळ बुद्धांचा, तथागतांचाच विचार केला की हे चिवर मला बुद्धांना दान द्यायचं आहे. तर भगवान माझी विनंती आहे, माझं पुण्य व्हावं यासाठी हे चिवर तुम्ही स्वीकार करा. तरी पण भगवान बुद्ध म्हणतात की माते, हे चिवर तू संघाला दान दे. त्याला समजत नाही, मी बुद्धांना चिवर शिवलं, बुद्धांसाठी चिवर शिवलं, संघाला का दान द्यायचं. बाजूला आनंद उभे असतात, आनंद भंते उभे असतात. आनंद भंते ते सुद्धा हात जोडून विनंती करतात. ते ऐकत असतात, सर्व ते बोलणं काय सुरत सगळं ऐकत असतात. तर ते विनंती करतात की भगवान माझी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की महाप्रजापती गौतमी जी माता आहे ती निस्वार्थ आहे. भगवान निस्वार्थ आहे, कारण तिने कधीही सावत्राप्रमाणे तिने कधी विचार केला नाही. तिने तुमच्या म्हणजे तिने तथागतांना बालपणापासूनच पालन पोषण केलं, तिने दूध पाजून लहानाचं मोठं केलं, ती तुमची दुग्ध जननी झाली, ती तुमची क्षीरदायिका झाली, म्हणजे तुम्हाला तिनं खाऊ घातलं, ती तुमची दुग्ध जननी झाली, ती तुमची क्षीरदायिका झाली. तुमच्या बुद्धामुळेच, तर भगवान बुद्धांमुळे ही गौतमी बुद्ध धम्म संघाला शरण आली. भगवान एवढंच काय, भगवान बुद्धामुळेच गौतमीने कधी हिंसा केली नाही, विरत राहिली. चोरी करण्यापासून ती विरत राहिली भगवान, व्यभिचारापासून ती विरत राहिली भगवान, खोटं बोलण्यापासून ती विरत राहिली भगवान, मद्यपान करण्यापासून ती विरत राहिली भगवान. भगवान एवढंच काय, भगवान भगवान बुद्धांमुळं म्हणजे तथागतांमुळं ती हळूहळू शील, समाधी, प्रज्ञेच्या मार्गाने तिने दुःख जाणलं भगवान, तिने दुःख समुदाय सत्य जाणलं भगवान, तिने दुःखाचा निरोध जाणला भगवान,
तिने दुःख निरोध गामिनी पटीपदा हे जाणलं भगवान. भगवान तिचे अनंत उपकार आहेत, भगवान अनंत उपकार आहेत, भगवान अनंत उपकार आहेत. माझी विनंती आहे भगवान की तिचं पुण्य व्हावं, यासाठी ते चीवर तुम्ही स्वीकार करा. भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा आनंदा, मी यासाठी हे चीवर स्वीकार करत नाही की तिचं पुण्य होऊ नये म्हणून. तुला पुण्य करायचं आहे की महापुण्य करायचं आहे? बुद्ध प्रश्न विचारतात की माते, तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे? तर कोणी पण काय म्हणेल, भगवान मला महापुण्य करायचं आहे, भगवान मला महापुण्य करायचं आहे. तर मग भगवान बुद्ध म्हणतात, जेव्हा आपण एखाद्या पुद्गल व्यक्तीला, पुद्गल हा शब्द आहे म्हणजे एक इंडिव्हिज्युअल, एक पर्सन, एक व्यक्ती, एखादा माणूस, एखादा व्यक्ती, त्याला पुद्गल असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक दान देतो, वैयक्तिक पर्सनली दान देतो, मग ते बुद्ध का असेना, अरहंत सम्यक संबुद्ध का असेना, ते फक्त पुण्य आहे. समजलं बुद्धाचा उपदेश कसा आहे? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दान देतो, पर्सनली व्यक्तीला दान देतो, तेव्हा ते फक्त पुण्य आहे. पण जेव्हा आपण संघाला दान देतो, एका व्यक्तीला नाही, संघ हा कोण आहे? एका व्यक्तीचा नाही आहे. जेव्हा आपण संघाला दान देतो ते मात्र महापुण्य होत असते. आनंदा ऐक, 14 प्रकारचे दान आहेत की जे आपण वैयक्तिक देत असतो. वैयक्तिक म्हणजे पुद्गल, एखाद्या व्यक्तीला, पुद्गल म्हणजे पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही आले. आनंदा ऐक, मग बुद्ध उपदेश करतात की आनंदा ऐक, 14 प्रकारचे दान हे केवळ एका व्यक्तिशः आपण देत असतो, एका पुद्गलला देत असतो. कोणते कोणते ते वैयक्तिक दान आहे? मग भगवान बुद्ध सांगतात की पहिलं जे दान आहे ते असते सम्यक संबुद्धाला दिलेलं दान. सम्यक संबुद्ध एकटेच आहेत ना, एक व्यक्ती म्हणून ते एकटेच आहेत. पहिल्या प्रकारचं दान जे वैयक्तिक दिलं जातं ते म्हणजे पहिलं सम्यक संबुद्धांना दिलेलं दान. दुसरं जे प्रत्येक बुद्ध आहेत त्या प्रत्येक बुद्धांना दिलेलं दान. तिसरं भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक आहेत, अग्रश्रावक त्यांना दिलेलं दान हे वैयक्तिक दान आहे. त्यानंतर चौथं, जे अरहंत फळ प्राप्त केलेले आहेत, जो कोणी भिक्षू असेल ज्यानं अरहंत फळ प्राप्त केलं, अशा अरहंत फळ प्राप्त केलेल्या भिक्षूला दिलेलं दान हे चौथ्या प्रकारचं दान. त्यानंतर पाचवं, अरहंत मार्गावर जे आहेत की जे अजून अरहंत फळ ज्यांनी प्राप्त केलेलं नाही पण त्या मार्गावरती आहेत, अशांना दिलेलं दान हे 5व्या क्रमांकाचं आहे. 6वं, ज्यांनी अनागामी फळ प्राप्त केलं त्यांना दिलेलं दान. 7वं, जे अनागामी मार्गावर आरूढ आहेत त्यांना दिलेलं दान. त्यानंतर 8वं, जे सकृदागामी फळ प्राप्त केलेले आहेत त्यांना दिलेलं दान. त्यानंतर 9वं, जे सकृदागामी फळ प्राप्त केले नाहीत त्या मार्गावरती आहेत त्यांना दिलेलं दान. त्यानंतर 10वं, ज्यांनी श्रोतापन्न फळ प्राप्त केलं त्यांना दिलेलं दान. आणि जे त्या श्रोतापन्न मार्गावर सध्या आरूढ आहेत, अजून श्रोतापन्न झाले नाही, मार्गावर आरूढ आहेत, अशांना दिलेलं 11वं दान. त्यानंतर 12वं, जे श्रोतापन्न पण झाले नाही, जे त्या मार्गावर पण नाही पण गावाच्या बाहेर कुठेतरी राहतात पण वीतरागी झाले, वीतद्वेषी झाले, वीतमोही झाले, असे जे राग द्वेष आणि मोह म्हणजे मुक्त झाले असे जे भिक्षू आहेत, अशा भिक्षूंना दिलेलं दान 12व्या क्रमांकाचं. आणि 13वं, जे भिक्षू शीलवान आहेत, जे भिक्षू शीलवान आहेत किंवा तुमच्यासारखे उपासक, जे फक्त भिक्षूच नाही तर तुमच्यासारखे जे कोणी उपासक उपासिका आहेत पण शीलवान आहेत, दुःशील नाही आहेत, ते शीलवान आहेत, गुणवान आहेत, सदाचारी आहेत, अशांना दिलेलं दान 13व्या क्रमांकाचं दान. आणि 14व्या क्रमांकाचं दान एखाद्या पशु किंवा प्राण्याला दिलेलं दान. असे 14 प्रकारचे दान आहेत जे आपण वैयक्तिक देत असतो. वैयक्तिक
की ज्याच्यामुळे फक्त पुण्य होते, वैयक्तिक दान. पण संघाला दिलेलं जे दान आहे, हे संघाला दिलेलं दान हे महापुण्य कसं होते. मग बुद्ध त्याचाही उपदेश करतात, की त्या उपदेशामध्ये बुद्ध सांगतात की त्याच्यात दानाची परिशुद्धता होत असते. कशी परिशुद्धता होते? त्यामध्ये पहिल्या म्हणजे 4 प्रकारचे दान परिशुद्धता बुद्धाने सांगितलेली आहे. 4 प्रकारे दानाची परिशुद्धता बुद्धाने सांगितली. पहिल्या प्रकारामध्ये जो दान देणारा आहे, जो दान देणारा आहे तो शीलवान असतो, पण जो दान घेणारा आहे तो मात्र शीलवान नसतो. तर या ठिकाणी दान देणाऱ्याकडून ते दान परिशुद्ध होत असते. दुसऱ्यामध्ये जो दान देणारा आहे तो शीलवान नसतो, पण जो दान घेणारा आहे तो शीलवान असतो. या दुसऱ्या प्रकारामध्ये जो दान घेणारा आहे त्याच्याकडून ते दान परिशुद्ध होत असते. तिसऱ्या प्रकारामध्ये जो दान देणारा आहे तो पण शीलवान नाही, जो दान घेणारा आहे तो पण शीलवान नाही आहे. मग इथे दोघांकडून पण ते दान परिशुद्ध होत नाही. पण चौथ्या प्रकारामध्ये दान देणारा हा सुद्धा शीलवान आहे, सदाचारी आहे. आणि जो दान घेणारा आहे तो सुद्धा शीलवान आहे, सदाचारी आहे. हा जो चौथा प्रकार आहे, दान देणारा आणि दान घेणारा, हे दोघे जे असतात हे दोघे शीलवान आहेत. तर अशा प्रकारामध्ये ते दान घेणाऱ्याकडून पण म्हणजे देणाऱ्याकडून पण परिशुद्ध असते आणि जो घेणारा आहे त्याच्याकडून पण परिशुद्ध होत असते. आणि म्हणून हा जो संघ आहे या संघामध्ये दिलेले दान यासाठी पुण्यवान आहे, यासाठी शुद्ध आहे. कारण या संघामध्ये हे जे 14 जण म्हणजे बुद्धाने सांगितलं 14 पुद्गल दान, हे 14ही पुद्गल या संघामध्ये प्रतिष्ठित असतात. म्हणजे बुद्धाला दान दिलं ते फक्त बुद्धालाच झालं, पण जर संघाला दान दिलं तर त्यामध्ये बुद्ध सुद्धा पूजनीय होतात आणि संघ सुद्धा पूजनीय होतात. म्हणजे बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो. समजलं? अरहंत वेगळे आणि संघ वेगळा कधीही नसतो. हे सगळे संघाचे सदस्य आहेत. म्हणून एखाद्या पुद्गलला दिलेलं वैयक्तिक दान यापेक्षा जेव्हा आपण संघाला दान देतो ते संघाला दिलेले दान हे परिपूर्ण परिशुद्ध असते. कारण संघ कसा आहे? सुपटीपन्नो भगवतो, सुमार्गावर चालणारा संघ आहे. उजूपटीपन्नो भगवतो, अरे सरळ मार्गावर चालणारा हा संघ आहे. यायपटीपन्नो भगवतो म्हणजे काय? न्याय मार्गावर चालणारा हा संघ आहे. सामीची पटीपन्नो भगवतो, सर्वोच्च मार्गावर चालणारा हा संघ आहे. यदिदं चत्तारी पुरीसयुगानी, 4 प्रकारच्या पुरुषांच्या जोड्या या संघामध्ये आहे. 4 जोड्या म्हणजे किती? 8 पुरुष. कोणते कोणते? सुरतापन्न मार्गावर सुरतापन्न फळ प्राप्त केलेले, सकृतगामी मार्गावर सकृतगामी फळ प्राप्त केलेले, त्यानंतर अनागामी मार्गावर अनागामी फळ प्राप्त केलेले, अरहंत मार्गावर आणि अरहंत फळ प्राप्त केले. चत्तारी पुरीस युगानी 8 पुरीस पुग्गला, अरे 8 प्रकारचे पुरुष याच्यामध्ये आहे. आहुनियो आव्हान देण्याचा संघ योग्य आहे. पाहुनियो पाहुणचार बनवण्यास योग्य आहे. अंजली करणियो असं हात जोडून बघा, हात जोडून नमस्कार करण्याचा पात्रतेचा आहे. अंजली करणियो, आहुनियो, पाहुनियो, अंजली करणियो, दक्षिणियो दान देण्यास योग्य आहे. आणि म्हणून तर पुय्यम खेतंग लोकसाती 31 प्रकारच्या लोकांमध्ये हा संघ पुण्य कर्म करण्याची शेती आहे. आणि म्हणून माते तू हे दान संघाला दे, तेव्हा तुझं महापुण्य होईल. महापुण्य. मग ती महाप्रजापती गौतमी जी असते तिला समजते की अरे मला तर महापुण्य करायचं आहे. बुद्धाला दिलेलं दान फक्त बुद्धाला मिळेल, पण जर मी संघाला जर हे दान दिलं तर हे दान सर्वांना प्राप्त होईल, माझं महापुण्य होईल. मग ती विचार करते की आता ही जी चिवर आहे, हे चिवर बुद्धानं सांगितलं की संघाला दान दे, पण आता नेमकं संघ कोणता, कोणाला दान द्यायचं? तर तिच्या मनामध्ये विचार येते की
सारिपुत्त भंतेजी हे भगवान बुद्धाचे म्हणजे धम्मसेनापती आहेत. जर मी हे संघाचं हे चिवर जर सारिपुत्त भंतेजींना दिलं तर माझं महापुण्य होईल. ती तशी सुटते, ते चिवर घेऊन जाते. सारिपुत्त भंतेजींना म्हणते की भंते भगवान बुद्ध म्हणाले की हे चिवर संघाला दान दे, म्हणून मी हे चिवर तुम्हाला दान देत आहे. माझं महापुण्य व्हावं यासाठी हे चिवर तुम्ही स्वीकार करा. सारिपुत्त भंतेजी चिवर घेतात, तिला आशीर्वाद देतात आणि चिवराकडे पाहून मनातल्या मनामध्ये असा विचार करतात, अरे हे चिवर मला वैयक्तिक नाही आहे, हे चिवर मला वैयक्तिक नाही आहे, हे चिवर तर संघाचं आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही. तर हे चिवर कोण स्वीकार करू शकते मग? हा, अरे महामोगल आहेत ना, महामोगलायन आहेत, तर महामोगलांना चिवर दिलं पाहिजे. मग सारिपुत्त भंतेजी महामोगलांकडे जातात आणि सांगतात की हे संघाचं चिवर आहे, हे चिवर तुम्ही घ्या. महामोगलांमध्ये ते चिवर घेतात आणि विचार करतात, ते पण तसा विचार करतात की हे चिवर तर संघाचं आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही, तर कोणाला दान दिलं पाहिजे? हा, हे महाकाश्यप जे आहे, हे धुतांगधारी आहेत, तेच ह्या चिवराच्या पात्रतेचे आहेत. मी तर नाही आहे, चिवराच्या पात्रते महाकाश्यप आहे. मग ते महाकाश्यपाकडे जातात, म्हणतात की भंते हे चिवर संघाचा आहे, हे चिवर तुम्ही स्वीकार करा. महाकाश्यप भंतेजी घेतात. पुन्हा महाकाश्यप भंतेजी पण असा विचार करतात की हे चिवर संघाचा आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही, तर हे चिवर कोण परिधान करायला पाहिजे, कोणी घेतलं पाहिजे? मग महाकाश्यप भंतेजी सुभूती भंतेजीकडे जातात. सुभूती भंतेजी पुन्हा तोच विचार करतात, हे संघाचं चिवर आहे, हे मी स्वीकार करू शकत नाही. मग सुभूती भंतेजी जातात पूर्ण भंतेजीकडे. ते पूर्ण भंतेजी म्हणतात, अरे हे चिवर संघाचं आहे, हे मी स्वीकार करू शकत नाही. म्हणजे बघा ते चिवर कसं फिरत आहे, हे चिवर कसं फिरत आहे. मग सुभूतीकडून पूर्णाकडे ते चिवर गेलं, पूर्ण भंतेजीकडून ते पण विचार करतात की चिवर संघाचा आहे, तर कोणाला द्यावं? मग ते महाकात्यायन भंतेजीकडे जातात. महाकात्यायन भंतेजी पण विचार करतात की चिवर संघाचा आहे, हे चिवर माझं नाही आहे. मग ते पुन्हा अनिरुद्ध भंतीला ते चिवर देतात. अनिरुद्ध भंतेजी पण विचार करतात की चिवर संघाचा आहे, हे चिवर माझं नाही आहे. अनिरुद्ध भंतेजी ते पण ते चिवर घेऊन जातात. उपाली भंते जे विनयधर होते, उपाली भंते पण विचार करतात आणि उपाली भंते ते चिवर पुन्हा देतात आनंदाला. आणि मग आनंद भंते शेवटी विचार करतात की हे चिवर संघाचं आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही. पुन्हा ते चिवर राहुल भंतेला देतात. राहुल भंते त्यांना देतात की घे, संघाचं चिवर आहे, तुम्ही घ्या. राहुल भंते चिवर घेतात आणि ते चिवर घेतल्यानंतर ते पण विचार करतात की एवढ्या भिक्षूंकडून हे चिवर असं प्रवास करत 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 9 भिक्षूंपर्यंत चिवर आलं आणि 10व्या क्रमांकावर म्हणजे 10व्या नंबरला हे चिवर माझ्याकडे आलं. हे संघाचं चिवर आहे, मी तर लहान आहे. कारण राहुल भंते सर्वांमध्ये हे लहान होते, अरे मी तर लहान आहे, अजूनही मी लहान आहे, हे चिवर संघाचं मी स्वीकार करू शकत नाही, तर मी काय करायला पाहिजे? आता सगळे मोठे मोठे भंते जे आहेत त्या सगळ्यांचे चिवर घेतलं नाही, तर मग एक छोटे सामनेर भंते जे असतात नवदीक्षित, त्यांची नवीन दीक्षा झालेली आहे. राहुल भंते त्या नवदीक्षित सामनेराजवळ जातात आणि त्यांना ते चिवर देतात की भंते हे चिवर संघाचं आहे, हे तुम्ही घ्या. ते नवदीक्षित सामनेर असतात, त्यांना नियम काहीच माहीत नसतात. ते नवदीक्षित सामनेर भंते ते चिवर घेतात आणि विचार करतात, अरे वा बढिया झालं, हे चिवर मस्त चिवर मिळालं. फिरत 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 हे चिवर माझ्याकडे आलं. आता हे चिवर मी कोणाला देत नाही, हे मीच घालतो. हे चिवर मी कोणाला देत नाही, आता हे चिवर मीच घालतो म्हणून असा विचार करतात. चिवर स्वतःच्या जवळ ठेवतात. मग सगळ्या त्या 10 पण भिक्षूंना म्हणजे सर्वांनाच माहिती होते की अरे ते महाप्रजापती गौतमीनं दिलेलं ते जे चिवर आहे ते चिवर असं सारिपुत्त, महामोगलायन, महाकाश्यप, महाकात्यायन, अनिरुद्ध म्हणजे असं पूर्ण महाकात्यायन, उपाली, आनंद, राहुल असं फिरत 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 10 भिक्षूंकडे फिरत फिरत गेलं आणि शेवटी एका लहान सामनेरला मिळालं. अरे किती त्याचं पुण्य, त्या छोट्या सामनेराचं किती मोठं महापुण्य आहे की संघाला दिलेलं दान अरे त्या सामनेरला प्राप्त झालं. भगवान बुद्धाने विचारतात आणि मग भगवान बुद्ध सांगतात की भिक्षूंनो, ते जे नवीन सामनेर आहेत त्यांना तुम्ही लहान समजू नका,
त्या नवीन सामनेरांना तुम्ही लहान समजू नका. ते जे नवीन सामनेर आहेत ते भविष्यामध्ये उत्पन्न होणारे मैत्रीय बुद्ध आहेत, म्हणून त्यांचं ते पुण्य आहे. सर्वांना समजते की त्याचं ते पुण्य आहे आणि खरंच आहे. हे जे पुण्य आहे एका कल्पातील बुद्धापासून सुरू होऊन म्हणजे भविष्यामध्ये उत्पन्न होणारे जन्मास येणारे जे मैत्रीय बुद्ध आहेत त्यांच्यापर्यंत ती चिवर पोहोचलं बघा. असं हे चिवर भिक्खू संघामध्ये फिरत फिरत मैत्रीय बुद्धापर्यंत पोहोचलं. हे तिचं महापुण्य झालं बघा. हे महापुण्य महाप्रजापती गौतमीने प्राप्त केलं. म्हणजे बघा तिचं किती मोठं पुण्य आहे. तिने जे चिवर वैयक्तिक दान न देता संघाला दान दिलं, तर त्या संघामध्ये दिलेलं दान तिचं ते महापुण्य ठरलं. कारण बघा एक व्यक्ती फिजिकली शारीरिक दृष्ट्या तो मरतो, कारण बुद्ध सुद्धा मरण पावले ना हो. बुद्ध सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले. जे अरहंत असतात तेही मृत्यूला प्राप्त होतात. मग जे अनागामी आहेत, जे सकृदागामी आहेत, की जे श्रोतापन्न आहेत ते पण मृत्यूला प्राप्त होतात. जे पच्चेक बुद्ध आहेत ते पण मृत्यूला प्राप्त होतात. की जेव्हा जे कोणी शिलवान आहेत ते सुद्धा मृत्यूला प्राप्त होतात. म्हणजे वैयक्तिक जो कोणी पुरुष आहे तो मृत्यूला प्राप्त होतो. बुद्ध पण मृत्यूला प्राप्त झाले, पण संघ कधीही मृत पावत नाही. समजलं? म्हणजे बघा आज बुद्ध नाही आहेत पण संघ जिवंत आहे ना. आज बुद्ध नाही आहेत किंवा पच्चेक बुद्ध पण नाही आहेत, तथागत नाही आहेत, पण संघ जिवंत आहे. म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतरही संघ हा जिवंत राहतो. संघ कधीही मृत पावत नाही. म्हणून संघाला दिलेलं दान हे कधीही मृत पावत नाही. एवढी संघाची महिमा आहे. तर बुद्धानं तोच उपदेश केला. हा संघ एवढा महान आहे कारण या संघामध्ये बुद्ध पण आहेत. म्हणजे बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो. या संघामध्ये बुद्ध आहेत, या संघामध्ये पच्चेक बुद्ध आहेत, या संघामध्ये अरहंत फळ प्राप्त केलेले मार्गावर चालणारे, या संघामध्ये अनागामी मार्गावर अनागामी फळ प्राप्त केलेले, या संघामध्ये सकृदागामी मार्गावर आणि सकृदागामी फळ प्राप्त केलेले, या संघामध्ये श्रोतापन्न मार्गावर आणि श्रोतापन्न फळ प्राप्त केलेले, आणि या संघामध्ये शिलवान भिक्षू पण आहेत. या संघामध्ये वीतरागी वीतद्वेषी म्हणजे रागातून द्वेषातून मोहातून मुक्त झालेले भिक्षू सुद्धा अग्र भिक्षू सुद्धा या संघामध्येच आहेत. या सर्वांपासून म्हणजे या सर्वांचा मिळून हा संघ तयार होत असतो बघा. म्हणून संघाला दिलेलं जे दान आहे ते दान महापुण्य ठरते. कारण ह्या दानामुळे हे सगळे जण पूजित होतात, हे सगळे पूजनीय होतात. त्यामुळे तुमचं पुण्य आहे बघा. म्हणून पुद्गल दान म्हणजे वैयक्तिक दिलेल्या म्हणजे ते तर पुण्य आहेच. वैयक्तिक जे आपण दान देतो ते तर पुण्य आहेच, पण संघाला उद्देशून दिलेलं दान हे तुमचं महापुण्य ठरते बघा. हे तुमचं महापुण्य आहे. जर समजा तुम्ही एखाद्या परिवाराला जर तुमच्याकडे भोजनाचा कार्यक्रम आहे, जर तुम्ही एखाद्या परिवाराला निमंत्रण दिलं की आमच्याकडे भोजनाचा कार्यक्रम आहे पण एकच जण या, 5-5 जण नका येऊ, एकच जण या, तर काय होईल? ठीक आहे, एका जणाचं पुण्य होईल. पण तुम्ही जर असे म्हटले की सगळे जण या, एका दोघाला आणखीन घेऊन या, तर काय होईल? तर तुमचं महापुण्य होईल ना. तुमचं महापुण्य होईल ना. समजलं तुम्हाला की तुमचं पुण्य होईल की महापुण्य होईल? संघात दिलेलं दान हे तुमचं महापुण्य ठरत असते. कारण संघामध्ये हे सगळे जे पुद्गल आहेत, जे 14 प्रकारचे बुद्धानं पुद्गल सांगितलेले आहे, हे सगळे मिळून या संघाची निर्मिती होत असते. आणि म्हणून बघा संघाला दिलेलं दान ही तुमच्यासाठी महापुण्य ठरत असते. जेव्हा वर्षावासाची पवारणा होते म्हणजे वर्षावास समाप्त होतो, तर वर्षावासाच्या पवारणीच्या कार्यक्रमाला आपण कठीण चिवरदान करत असतो. हे कठीण चिवरदान सुद्धा एका पर्सनली कोणत्या भिक्षूंना आपण देत नाही. हे मागच्या वर्षी मी सांगितलं तुम्हाला की महापुण्य कसं होते. एवढा मोठा विशाल भिक्खू संघ आपल्याकडे येतो, महाथेरो भंतेजी येतात, विद्वान भिक्खू संघ येतो, पण तरी सुद्धा म्हणजे तुमच्या विहारामध्ये ज्या भिक्षूंनी वर्षावास केला,
ज्या भिक्षूंनी 3 महिन्यांपर्यंत तुम्हाला धम्माचा उपदेश केला त्या भिक्षूला कठीण चिवर दिल्या जात नाही. म्हणजे जरी धम्मानंद भंतेजींनी तुम्हाला शिकवलं 3 महिन्यांपर्यंत, पण ते कठीण चिवर धम्मानंद भंतेजीला दिल्या जात नाही, किंवा आमचे प्रज्ञावंत भंतेजी त्यांना पण दिल्या जात नाही. त्याची पद्धत आहे. महापुण्य कधी होईल? त्या स्टेजवर जो महाभिक्खू संघ, महापूजनीय भिक्खू संघ विराजमान आहे, तर सुरुवातीला ते कठीण चिवर दान देणारे जे दायक असतात ते कठीण चिवर संघाला दान दिलं जातं. संघाला, एका वैयक्तिक भिक्षूला नाही. ते कठीण चिवर संघाला दान दिलं जातं आणि मग ते कठीण चिवर संघ दान स्वीकार करत असतो. त्यानंतर मग तो भिक्खू संघ ठरवतो की हे जे कठीण चिवर आहे, हे कठीण चिवर कोणत्या भिक्षूला द्यावं. या विहारामध्ये किती भिक्षूंनी वर्षावास केला? 3 भिक्षू असतील तरी पण 3ही भिक्षूंना नाही, एकच भिक्षूंना ते कठीण चिवर ते संघ दान देत असते. बघा, अशा प्रकारची ही नियमावली, विनय हा भिक्खू संघामध्ये आहे. म्हणून कठीण चिवर दानाचं महापुण्य तुम्हाला प्राप्त होत असते. तर हे संघाला दिलेलं दान कशा प्रकारचं महापुण्य होते या संदर्भातील महाप्रजापती गौतमीची ही अगदी प्रेरणादायी कथा आपल्याला पाली साहित्यामध्ये वाचायला मिळते. तर अशा प्रकारे हे जे सुत्त आहे, दक्षिणा विभंग सुत्त, या सुत्ताचं नावच आहे दक्षिणा विभंग सुत्त. या सुत्तामध्ये हा सगळा म्हणजे संघदानाचा जो काही इतिहास आहे महाप्रजापती गौतमीच्या संदर्भामध्ये तो आपल्याला वाचायला मिळतो. तर अशा प्रकारे चिवर म्हणजे संघाला दिलेल्या दानाचं महापुण्याचा हा प्रेरणादायी इतिहास या कथेच्या माध्यमातून आपण सर्वांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची ही धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.